पातेला खरकट आहे कोणतं? आणि गिलास काऊन याच्यात टाकलाय? तिथं पडलेला होता ना. ती पाणी मग तूच नखरे केलते वाटायला सगळे. पण आता या टायमाला काय करणार आहे स्वयंपाक? किती वाजलेत? घरी होतो का? 9:30 वाजलेत. नाही मग घरी होतो का? घरी नव्हती, दुकानावर आलती तू, मला माहिती आहे. आणि बाहेर आहे ना झिमझिम पाऊस चालू आहे. असे कपडे वळू टाकले बघा सागरने. कोण टाकलेत? सागर वरती लाव ना मग. वर टाकली नाही आले मला 2 दिसले. असं का? क्लॅरिटी चेक करतोय मोबाईलची. दे रे ते शर्ट. काय आलं? धुतलेल्या शर्टानं मारू नको. 24 आजची तारीख 24 जुलै 2025. तर लवकरच आपल्या चॅलेंजला 7 महिने पूर्ण होत्यान. जे आपण चॅलेंज घेतले का 1 वर्षाचं 365 दिवसाचं, तर त्या चॅलेंजला आता 7 महिने पूर्ण होत्यान. फक्त 7 दिवसानंतर अजून. पण फायदा नाही झाला चॅलेंज घेऊन. बरं कसं काय? मी सांगेन तुम्हाला नंतर फायदा चालेल. का नाही झाला ते. बरोबर ते कळण नवीन वर्षामध्ये तुम्हाला फायदा का नाही झाला ते. चालेल मी सांगेन तुमच्याशी शेअर करीन. बरोबर ठीक. फायदा नाही झाला, पस्तावा झाला मला चॅलेंज घेऊन. असं का? बरोबर. का म्हणजे मदत भरपूर केली पण तू. काय मदतीला अर्थ आहे? बरं. काही दिसणच झालंय तर काय मदतीला? अच्छा ठीक आहे. काय अर्थ झाला का त्या चॅलेंज घेऊन? चालन ठीक आहे. नुसतं भात कसं खायचं का? नुसता भातच खा. नुसतं भात? मला आज उपास आहे, मला काय करू? आणि तुला तर पोळ्या आहेत. 10 वाजले. 9:30 वाजले, 10 नाही वाजले अजून. 9:30 झाले. हा मम्मी फुमजुमजी आले. फुमजुमजी काय आले? हे बघा वरती कपडे वाळू घातले शुभांगीने इथं. आणि मला आहे ना थोडं शूटिंग शिकायला लागलो मी. शूटिंग कशी करायची काय नाही. मग छोटासा व्हिडिओज बनवा म्हटलं चला, आणि आपल्या यूट्यूबवरती टाकून देऊ, आपल्या चॅनलवरती. मला माहिती आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार आहे. आणि आम्हाला आहे ना आता इथून थोडंसं पुढे आहे ना डेली एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकायचा विचार आहे, रोजच्या रोज कंटिन्यू. म्हणून हा एक तुम्ही सुरुवात समजा. माझा आवाज वगैरे कसा येतोय आणि भाषा क्वालिटी व्हिडिओची कशी वाटते कमेंट करून सांगा. आणि बाहेर ना रिमझिम पाऊस चालू आहे बघा. काय केलं आता? आणि एक नवीन पद्धतीनं आम्ही किचन बनवलंय. तर किचन कसं वाटलं खरंच कमेंट करून सांगा. आमच्या व्हिडिओला काही कमेंट येईन झाल्यात. लई छान वाटलं. लई जाऊ द्या, येत्यान पुढे येत्यान हळूहळू. एकदम सध्या येत नाही तर काही अडचण नाही, पुढे येत्यान. आणि भांडे एकदम भारी लावलेत शुभांगीने वरच्या रूममध्ये. इथे ना एक खिडकी आहे. या खिडकीला आम्ही पाऊस येऊ नये म्हणून कपडा बांधलाय. कपडा म्हणजे फारी आहे. काय करायचं तू त्याच्यामध्ये? काय करायचं? तडका भात. तडका भात बनवलीस? तडका म्हणजे हां, जिरा भात. जिरा राईस म्हण की. मग कसा बनवायचा आहे थोडंसं माहिती काही? तेल टाकायचं, हां जिरा आणि जिरा टाकायचं टाकायचं आणि पाणी पण घ्यायचं. आणि पाणी टाकायचं. बस. मग भात तांदूळ टाकायचं. आणि ते भाजी बिजी लागत नाही त्याला काही? चला तर व्हिडिओ कसा बनतोय आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा प्लीज. आज लाईव्ह यायचं होतं आम्हाला, पण लाईव्ह यायला वेळ भेटला नाही. कारण का आम्ही दुकानच 9 वाजता बंद केलं. पाऊस पण आज दिवसभर चालू होता. झिम. कधी वाढत होता, कधी कमी होत होता. तर चला म्हणलं एक दुपारचा पण एक व्हिडिओ टाकला आहे आम्ही. आणि अजून एक टाकायचा विचार आहे. जमलं तर आता टाकू, नाही तर मग माझं म्हणणं आहे कोण्या टायमाला व्हिडिओ नाही टाकायची. बरं ठीक आहे आता. फिक्स टाइम ठेवायचा व्हिडिओ टाकायचा. बरं ठीक आहे, आता काय करू आपण, हा व्हिडिओ आपण शूट करून ठेवलाय आता. ठीक आहे, आपण उद्या काय करू, उद्या सकाळी टाकू लवकर. म्हणजे हा व्हिडिओ 24 तारखेला शूट झालाय. 24 तारखेला बनवतोय आणि 25 तारखेला टाकून देऊ सकाळी. ठीक आहे, उद्या शुक्रवार आहे, उद्या टाकू मग सकाळी. चालेल. काय आलं तसं काम करायला? काय टेक्नॉलॉजी ती ही? काय टेक्नॉलॉजी ती?
लाईट द्यायचं. हे काढते तसं काय करू नये. आणि आमची महालक्ष्म्या गणपती बाप्पाची तयारी लवकरच आम्ही सुरुवात करणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. बघू आता काय काय नवीन करायचंय, काय आणायचंय काय नाही. यावेळेस महालक्ष्मीच्या मध्ये शुभांगी म्हणाली थोडं नवीन पद्धतीनं आपण काहीतरी करूया. बघू आता काय किती खर्च करायला होते काय. मला काय मखर वाढून घ्यायचा आहे. मखर वाढून घ्यायचंय. मला काही अगं पण जुना मखर आहे ना आपल्याकडे ऑलरेडी, कशाला खर्च करतेस. 4चा आहे ते. अगं इथं गाडी सोडून आणायलाच पैसे नाहीये माझ्याकडं आणि तू कुठं काय अजून. पण ठीक आहे तरी पण आपण काहीतरी नवीन करू यावेळेस नक्की. आता तुम्हाला पुढं कळणच. त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, व्हिडिओला लाईक करावं लागेल आणि आम्ही पुढं चालून एक डेली व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार आहे. डेली ब्लॉगिंग कशाला म्हणतात तसं टाईप. मम्मी इथं भांडण नको ठेवू, हे पडत. काय नको हे भांडं कुठं ठेवायचं मग आता. भांडण येतं ना. खरंच सांगा मित्रांनो प्लीज, हा व्हिडिओ क्लॅरिटी कशी वाटते व्हिडिओची. हा व्हिडिओ बनला कसा वाटतोय. सर्व काही गोष्टी थोडंसं मला एक थोडंसं हे भेटू द्या. म्हणजे तुमच्याकडून थोडा रिप्लाय काय म्हणते त्याला ग तुम्ही काय म्हणते त्याला. मला येत नाही इंग्लिश. अगं तसं नाही, तुम्ही कमेंट करून सांगा त्याला काय म्हणतात ते रिप्लाय किंवा काय. चला ठीक आहे, जे काय असेल ते तुमच्या लक्षात आलं असेल. व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल मी बोलायला लागलो. आणि काही चुकत असलं ते पण सांगा. हां काय चुकत असं आमचं ब्लॉगिंगमध्ये डेली ब्लॉगिंग करायचा विचार आहे आमचा. त्याच्यामध्ये काय वाटलं तुम्हाला तर सांगत जा प्लीज. चला आता थोडे भांडे कसे लावलेत तुम्हाला दाखवतो. सर्वात वरती आहेत डाळी, ठीक आहे. त्याच्यानंतर खाली बाकी सर्व वगैरे पाणी प्यायचं सामान आहे. त्याच्यानंतर वाट्या आहेत, पुन्हा वाट्या आहेत, बाकी कुकर आहे खाली. हा व्हिडिओ कुछ तुम्हाला नवीन वाटन किंवा हटके वाटन अलग वाटन असं काही वाटत असेल तर मला कमेंट करा प्लीज. याच्यामध्ये काय आहे या शेवटच्या डब्यात काय पोंगे आहेत म्हणे. पोंगे म्हणजे तळून खायचे पोंगे बरं. अजून याच्यामध्ये काय आहे ते साबुदाणा साबुदाणा आहे म्हणे. याच्या अलीकडे पापडाचं पीठ आहे ते. पापडाचं पीठ आहे. आणि का ठेवलंस का तू पण. पापड करून टाकायचे असते ना तवाज. आता कुठं पापड होणार आहेत का, बाहेर पाऊस चालू आहे. नाही वेगळं झालं ते का पापड का बाकी याच्यामध्ये आम्ही याच्यात काय चाललं आहे वाटते. याच्यामध्ये या डब्यात काय आहे शेवटच्या पापड एकामध्ये पापड वगैरे त्याच्या तुरीच्या डाळी वगैरे आहे. त्याच्यामध्ये काळं नमक आहे, काळं नमक आहे म्हणे, पांढरं नमक आहे, शेंदा नमक, काळं नमक, अजून कुठलं तुरटी, पांढरं मीठ, तुरटी, अजून काय असतं ते चालत चिल्लर सर्व काही आहे. व्हिडिओ कुछ हटके बन रहा आहे असं मला पण वाटायला लागलं. आणि हे ना खरं सांगतो शुभांगीचा भाऊ आला होता 2-3 दिवसाखाली. तर त्याला आहे ना नागेशला ना गुलाबजाम बनवायचे होते. पण नागेशला गुलाबजाम हिनं बनवले नाही बोललाय तोच नाही म्हणला होता का. नागेश नाही बोललाय. अरे पण त्याने नसते खाल्ले, आपण तर खाल्ले असते. मी खाल्ले असते. मला गुलाबजाम करूच ना मग. कधी करणार तू. आता ज्या दिवशी घरी राहील त्या दिवशी तू जामूनसाठी उद्या तर काय होणार नाही, शुक्रवार आहे. शनिवारी घरी राह बाबा, पण जामून बनव मस्त. त्याला आता बनवले होतात. आता बनवलेच होत्यात पण आता नको. आता मला पहिले एक हटके व्हिडिओ बनवायचा विचार करतोय मी, काहीतरी बोलून. मला बोलायचं शिकायलं मित्रांनो प्लीज. सॉरी बरं का, तुम्हाला काही नवीन वाटत असेल किंवा व्हिडिओ लांब होत असेल, थोडं बडबड तुम्हाला असं वाटत ना हा माणूस जास्त बडबड करायला लागलाय, त्याच्याबद्दल सॉरी. पण हा तुम्हाला घर पण दिसायला लागलं. वरची रूम आमची कशी आहे कमेंट करून सांगा. बघा सागर तर लगेच हसायला लागला. ह्या ब्लॉगिंग तुम्हाला करायची असेल ना हे खूप महत्वाचं आहे. जे रियालिटी आहे, जे तुम्ही करता वागता ते तुम्हाला दाखवणं खूप महत्वाचं आहे. आता मला दाखवता येईन झालंय कारण का माझ्या अंगात शर्ट नाहीये. मी आता नेमकं आलो, फ्रेश झालोय. शुभांगीने टाकला इकडे भात. व्हिडिओ जरा मोठा व्हायला यार प्लीज. काय करू, मोठा म्हणजे लांब व्हायलाय. 10 मिनिटाचा व्हिडिओ झालाय. हे आवाज कसा झाला बाहेर. किरकिऱ्या. किरकिऱ्या म्हणजे बारीक बारीक
थांबा. आणि वरती पत्रा आहेत आणि पाऊस चालू आहे, झिमझिम झिमझिम. आपण ऐकूया थांब पावसाचा आवाज. हे थांब, हालू नको. वाव. 10 मिनिटं होऊन गेलेत. व्हिडिओ खूप मोठा झालाय आणि मी पण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय. मला काहीतरी नवीन वाटतंय, मला स्वतःला सुद्धा काहीतरी नवीन वाटतंय. चला थोडंसं तुम्हाला नॉर्मल बाहेरचं दाखवतो. किती स्लो हा व्हिडिओ तर स्लो मोशन मध्ये बनवतोयच. हे बघा पाऊस पडालाय. हे बघा झिम 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 झिम. इथं पाणी साचलंय बाथरूम पुढं आणि बघा पाणी पडायला लागलंय. राईट. थांब थांब थांब. सर तू सर, मला हसू नको रे, मला शिकू दे. उद्या मला चांगले व्हिडिओ बनवायचे, भारी व्हिडिओ बनवायचे उद्या मला, भारी. आणि समोर जे आहे ना लाईटचा खांबा आहे, तिथून लाईट आपण घेतलेली आहे आपल्या घरासाठी. शुभांगी काही म्हण, पण तू आहे ना एक चूक केलीस. हे नाही, आपण प्लायवूड जे आणलेलं आहे, या प्लायवूड आहे ना पहिले एक पट्टा टाक त्याच्यावर, नाही तर पाऊस आलाय सगळं भिजायला ना, ते पाण्याने भिजून येणं सगळं फुगून जाईन ते. प्लीज तेवढं काम कर. तर मग आपण एवढी मेहनत करून मी हे पाट्या आणल्यात, हा काय फायदा होईल याचा ग. आणि हा जे आहे ना हा माठ आहे, आम्ही उन्हाळ्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं होतं. बाकी हा ड्रम आहे पाणी प्यायचा. हे वरती कळशी कशाची आहे का, पितळाची आहे का. चला या आतमध्ये, चला प्लीज. आज काय आणलं नवीन याच्यामध्ये दाखव ग. आम्ही घरी येताना आता काय आणले, टमाटे, अजून दही. शुभांगी दही खाली न्यावं लागेल बरं तुला. दही आणले अर्धा किलो. आणि आजचा खर्च फक्त 200 रुपये झालाय. बरेच दिवस झाले मी खर्च लिहून ठेवतोय, घरात जे काय खर्च होतो का तो लिहून ठेवतो मी. बरेच दिवस झाले. गेल्या महिन्यात जे काय खर्च झाला आमचा पूर्ण महिन्याचा, तो म्हणजे तुम्हाला सांगायचा बाकी आहे, लिहून ठेवलेला आहे. आता गेल्या महिन्यातला आणि हा या महिन्यातला 31 तारखेला दोन्ही महिन्याचा तुम्हाला खर्च सांगेन मी. 2 महिन्यात आमचा खर्च किती झाला. ओके ना तू. मित्रांनो माझी जरा बडबड जास्त व्हायली, त्याच्याबद्दल सॉरी. बस आणि शांत. काय करायला लावले ते पागल सारखं, पागल साडी करायची निवडलं की पिसावून जाता नाही एखाद्या दिवशी. भूत लागले की एकदा भूतच लागू राहिलं कुठलं येऊन सनी. व्हिडिओ आज 15 मिनिटं चालणार आहे, कट होणारच नाही बिलकुल. तू व्हिडिओ मध्ये काही जरी बोलली तो व्हिडिओ मी एडिट करणारच नाही. आज का करू जा. डायरेक्ट टाकणार आहे मी. कट नाही, काय नाही, टाका नाही तर नका म्युझिक करू. नाही, काहीच नाही. फक्त हे ना हे भात शिजायला का त्या भाताचा आवाज येईल फक्त, बस. म्युझिक म्हणून तुम्ही ऐका प्लीज. येड्याच्या कहाणी सांगितली की आणि ते म्हणते मला रातचाच गोंधळ बरा होता. असं थांब, काम थांब. आहे तुमचं. थांबे बुडबुडे आले, आवाज येत भारी आवाज आधी येतो. आवाज यायला. आपण आपल्याला म्युझिक टाकता येत नाही, हेच म्युझिक टाकू आपण. केलं बंद, केली बंद. अरे ते मिरच्या तळून छान लागतात, आपण भाजून जरा. चला तर मित्रांनो व्हिडिओ बराच मोठा झालाय. शुभांगीने मधामध्ये खूप डिस्टर्ब केला व्हिडिओला. थोडासा एडिट करावा लागेल व्हिडिओ, त्याच्याबद्दल सॉरी. आता वरण टाकायली, आता जेवण करायचंय. 9:45 वाजत आलेत. पप्पा हे किती मिनिटाचा व्हिडिओ. हा आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं शुभांगीने मधामध्ये थोडे नखरे केले, त्याच्यामुळे थोडा व्हिडिओ एडिट करावा लागतोय. दात काढू नको तू. मी काढा जाते काढू, मला जातच नाही तर. दात नाही तुला. बोत्री. मग काय अन्न काय पिती काय तू. मम्मी पप्पा हा. बोत्री आहे मम्मी, बोत्री. काय गरजच नाही नखरे करायची मधामध्ये. चांगलं चालू होता ना व्हिडिओ माझा. काय व्हिडिओ म्हणतात का? हा हा म्हणतात त्याला, व्हिडिओज म्हणतात. शिकायलो मी. मम्मी उद्या मला डेडी आपलं सॉरी
उद्या मला डेली ब्लॉग टाकणे आहेत माझ्या चॅनलवरती. हे थांब रे. चल चल पण सागर जाय बरं खालच्या मिरच्या आण. मिरच्या आण पळ. येताही नेऊन ठेव फ्रीज मध्ये. पाऊस वाढलाय बरं का खरंच. आता काय करावं काय कळत नाही. पाऊस वाढलाय आणि जास्त जर कधी पाऊस वाढला ना तुम्हाला सांगतो या रूमचा प्रॉब्लेम एक शेवटला काय सांगतो की मी सांगतो की काय नाही ते तर पाऊस येतोय मध्ये. हो हो ते सांगतो मी सगळं सांगतो. जर पाऊस वाढला ना मित्रांनो जास्त जर पाऊस वाढला ना खरं सांगतो मी हे आहे ना हे दरवाजा नाही इथं हे आहे ना कसं वाटतं हे हां आता हे ना हे दरवाजा नाही इथं तर इथून आहे ना पाऊस सगळा आहे ना पूर्ण पाणी आतमध्ये येतं आणि हे ना हे सगळं आहे ना हे पूर्ण साचतं पाणी पूर्ण किचन खाली तुझ्या आहे ना पूर्ण पाणीच पाणी होईल. पण जास्त पाऊस आला तर मीडियम जर असेल थोडा असेल की पाणी येणार नाही त्याच्याने. जास्त हवा पाऊस असला ना इकून तर तू पन्नी बांधलीस पण इकून आहे ना काहीतरी करावं लागणार आहे. जास्त पाऊस आला इकून आला असं जास्त पाऊस तर रप तर समोर फारी बांधू. तू मधामध्ये पचपच करतीस ना व्हिडिओ बनवू देत नाहीस ना मला मग काय करू मी तरी. हो नाही भाऊ नाही मला ब्लॉगिंग करू दे. मी रोजच्या रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार आहे पुढं आणि ते बी छान छान व्हिडिओ बनवणार आहे. मस्तपैकी मस्त बोलायचं मस्त व्हिडिओ टाकायचे घाबरायचं नाही. मस्त मार्केटमध्ये सुद्धा व्हिडिओ बनवायचे. मी काय म्हणतो हा बोल समोर फारी बांधाव म्हणाला तर महालक्ष्मीचा पाऊस राहतेच गणपती महालक्ष्मीचा पाऊस हे बघ पाऊस पाहिजे हा. तुझं पाणी घरामध्ये आलं तरी चालन किचन वट्यापाशी खाली येतं जरी आलं पाणी तरी चालन पण पाऊस खूप महत्त्वाचा आहे. आज पाऊस जर पडला तर उद्या आपले सर्व काही व्यवस्थित होईल. त्याच्यामुळं पाऊस पाहिजे मला बाकी काही माहित नाही. मित्रांनो व्हिडिओ बराच मोठा झाला त्याच्याबद्दल सॉरी. तुम्ही एवढा वेळ ऐकला व्हिडिओ माझी बडबड ऐकली तुम्ही त्याच्याबद्दल धन्यवाद. जे काय असतं ते रियालिटी दाखवायचा प्रयत्न करतोय. फक्त एक कट केला याच्यामध्ये एकच कट मारलेला आहे फक्त. व्हिडिओ जास्त एडिट नाही आहे. हिनं जरा मधामध्ये थोडासा डिस्टर्ब केलं व्हिडिओला. नाहीतर व्हिडिओ आहे ना पूर्ण 15-16 मिनटाचा व्हिडिओ आहे ना पूर्ण बिलकुल एडिटिंग नाही काहीच 0 एडिटिंग हा व्हिडिओ होता. पण हिच्यामुळं एक कट मारावा लागला मला मधामध्ये थोडंसं मधामध्ये आहे ना चुकीचं काहीतरी बोलली त्याच्यामुळं मला हा व्हिडिओ एका ठिकाणी कट करावा लागतोय एक ठिकाणी फक्त. सॉरी त्याच्याबद्दल सॉरी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि माझ्या बोलण्याची क्वालिटी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. थैंक यू सो मच. मिलते हैं अगले वीडियो में कुछ नया आपको दिखाने की कोशिश करूँगा. उसके लिए थैंक यू. गुड नाइट. तू काय करला खाली सुबह करू का बंद आता नाही चालूच राहू दे. नाही थँक्यू सो मच. शुभांगी अजून काही बोलन त्याच्या आधी व्हिडिओ कट केला जाईल. थँक्यू सो मच.